नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत. आणि आज आमची इथं आहे हळदी कुंकू. ऍक्च्युली आईच्या सर्व मैत्रिणी आणि आई सर्वजण अशा मिळून आमची इथं हळदी कुंकू आज ठेवलेलं आहे. तर त्याच्यासाठी आहे ना खूप सारी तयारी करायची आहे. तर कसं आता उर्वी पण इथेच आहे आणि अद्विक पण आहे, तर त्याच्यामुळे आम्ही दोघांची लूट करणार आहोत. तर आता कसं मी यांना ब्लॅक कलरचे कपडे सांगितले होते उर्वीसाठी आणि अद्विकसाठी, पण दोघी पण जणी आहे ना ब्लॅक कलरचे कपडे विसरले. तर आता कसं ते गोव्याला फिरायला गेले होते, तर त्या गडबडीमध्ये कपडे विसरले. तर म्हणून मग आज कल्याणी ते आणि कंचन ते गेलेले आहेत मार्केटमध्ये या दोघांसाठी कपडे आणायला. आणि काही मी सामान पण सांगितलेलं आहे. वाण वगैरे तर सर्व आईच्या मैत्रिणींनी घेऊन आलेले आहे, कारण की कसं आहे आता ज्या गटामधल्या मैत्रिणी आहे, बीसीच्या मैत्रिणी आहे, त्यांनी सर्व वाण वगैरे आणून घेतलं. फक्त आई आता तयारी करणार आहेत, म्हणजे ते काम तर त्याला गहू वगैरे काढायचे असतात ना, ते काढायचे आहे. हळदी कुंकाचा ताट काढायचा आहे. तर कल्याण त्यांनी मला सांगितलं होतं की बा मी आल्यानंतर मग मी रांगोळी काढणार, तू जास्त दगदग नको करू. तर आता बघू किती वाजेपर्यंत येतील, कारण की आमची त्यांची काही गॅरंटी नाही आहे, कारण की नेहमी त्या दोघी मार्केटमध्ये गेल्यानं खूप उशीर करतात. तर म्हणून मग आता जेवढं होते तेवढे आम्ही ना आई आणि मी आम्ही दोघी जणी मिळून पटपट सर्व आवरून घेतो. तर चला, आता वाजलेले आहेत 1:30-1:45 झालेले आहेत. तर आत्ताच गेले ते मार्केटमध्ये. तर बघू आता किती वाजता येतात. तर इकडे आता उषाताई रांगोळी काढत आहेत मस्तपैकी, कारण की दरवर्षी उषाताई अशी मोठी मोठी रांगोळी काढतात. हो हो, वेल काढायला होते तिथे. आणि इथे आता मी आहे ना मागच्या वर्षीसारखी दुसरी जी डिझाईन आहे ना हळदी कुंकाची रांगोळी, हे मी इथे काढणार आहे. आणि कशी काढणार हे तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल. तर चला, आता ताई इथे मस्तपैकी डिझाईन काढत आहेत. मी लवकर लवकर आतमधलं करून घेते. उषाताई, उषाताई मस्त काढली रांगोळी. हा नाही, मस्त काढली, एकच नंबर, छान वाटून राहिली. काढा तुम्ही, इथं मी घरात काढून राहिली. तर अशा प्रकारे इथे मी ना तयारी करून घेतली. आणखीन काय काय पाहिजे हे बघून घेते. तर अशा प्रकारे आता अशी डिझाईन तयार केली मी. आणि कल्याणी ताई काढणार होत्या रांगोळी, पण आणखीन त्या मार्केटमधून आल्याच नाही. तर जसं जमलं तसं मी लवकर लवकर केलं. आता जमलं ना. चला, आता तयारीला लागायचं आहे. फक्त आता शेवंतीचे फुलं राहिले, मग ते इकडनं तिकडनं लावून देणार आणि मग समय लावायचे राहिलं फक्त. झाला मग इथलं डेकोरेशन सर्व तयार. इथे आहे ना आईने आरतीचं ताट पण काढून ठेवलेलं आहे. तर सर्व तिळगुळ वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे. आणि इकडे गव्हाचं आमच्याकडे वाण देत असतात, तर हे पण आईने टोपल्यामध्ये सर्व काढून. खूप खूप आभार तुमचे, खूप लवकर आल्या तुम्ही. ते तुम्ही नाही आले पाहिजे म्हणून ते गेट जसं जाम झालेलं आहे ते टाईट करून ठेवलेलं आहे. आम्ही काय करा, खूप जीवाला शेवटी एवढं थकलो, पाणी पण नाही नेलं, काहीच नाही नेलं बघा. हो का, आता फुलं लावायची राहिली फक्त, आणि दिवे लावायचे आहेत. ठेवायचं असतं ना. काय काळे मणी आहे ना आईच्या पोतीमध्ये. बरं ठीक आहे, माझ्याजवळ आहे. अंतिम काय असं नुसतं काळेच आहे ना, पेंडाल आहे ते पाहिजे काय? बरं ठीक आहे, ते द्या मग. यांची शॉपिंग काय केली आज बघू. कुर्ता माहीचा, वाव, त्याच्यावर दुपट्टा पण आहे आणि पॅन्ट पण आहे. अच्छा, कुर्ता सेट आहे पूर्ण. म्हणजे हिची पण आज लूट करायची आहे. हिला आता गमिलात नाही, मोठ्या डाल्यामध्ये ठेवावं लागणार आहे. मी पण मेलोडी लुटते. ओके, बरं ठीक आहे ना, कर तयारी कर. आणि आदूसाठी त्यालाच मिळालं नाही बिचाऱ्याला. हा, आदूसाठी नाहीये. नाही, का बरं? कुर्ताच नाही मिळाला त्याच्या मापाचा. अरे यार, काही नाही होतं. तुझ्याजवळ टी शर्ट आहे अद्विक. हा चालते. ब्लॅक कलरचा पॅन्ट घालून घ्यायचा आणि ब्लॅक कलरची टी शर्ट घालून घ्यायची. चालते. दोन्ही आहे. हे पण महाराज सर्वच आहे. माझे बाळ अद्विकला तयार होय, अद्विक जाय कपडे घालतात. तुम्ही तुमच्या तयाऱ्या कधी करा, ते लकडाची भूट कधी करा. मग हे पासा आहे, तुम्ही उशीर केला असं झालं. त्याच्याने सुरू झालं. चला, बस होते जास्त पण जातो.
बस दारात लावायची आहे का? इथं लावायचे तसे पहिले इथं नको लवकर पहिले सगळं लेकर वेगळं ओढताड आपलं. तर फ्रेंड्स, आता अशा प्रकारे मी आहे ना हळदी कुंकाची जी रांगोळी आहे ना हे सजवलेली आहे. फुलं वगैरे फक्त दिवे लावायचे राहिले. आता दिवे थोड्या वेळानंतर लावणार आहे. आणि इकडे सर्व तयारी झालेली आहे. फक्त आता आमच्या तिघांची तयारी राहिली. तर इथे सर्व आता हळदी कुंकाचं ताट पण सजवलेलं आहे. आज मुलांची लूट करणार आहोत आम्ही. तर इथे ताईंनी चॉकलेट वगैरे आणलेले आहे. इकडे गाजर आणि वाटाण्याची शेंगा असं तयार केलेलं आहे. आणखीन याच्यामध्ये ना गोळ्या बिस्किट येणार आहेत. तर ते आल्यानंतर मग 2 याच्यामध्ये करणार आहे. दिवे पण लावायचे. दिव्यांचं सगळं काढून घेतलेलं आहे मी. चला मग लवकर लवकर तयारी करायची आहे. चला तर मग फ्रेंड्स, आता खालची सर्व तयारी झालेली आहे. आता मी लवकर माझी तयारी करते. कल्याणताई पण राहिली तयारी करायची आणि कंचनताईंनी सुरुवात केलेली आहे. आणि नंतर मग तुम्हाला आमच्या तिघींच्या मी तयारी दाखवणार. ग्लो है तोबड़े पे. लवकर लवकर करा, नीचे सब वेट कर. चला तर मग आता मेकअपवाले मॅडमनी मेकअप करून दिला. आता लवकर लवकर तयारी करायची आहे. हेअरस्टाईल तर त्याच मॅमला मागणार आहे मी खाली गेल्यानंतर. पण अगोदर सगळं ज्वेलरी वगैरे घालून घेते. बांगड्या घालून घेतले मी. आणि हा लुक आहे ना तुम्ही मागच्या वर्षी पाहिला असेल. पण यावर्षी कसं म्हटलं आता काय नवीन करायचं म्हणून मग मी आहे ना हा लुक जो आहे ना हा मागच्या वर्षी सारखाच करत आहे. फक्त हेअरस्टाईल थोडीशी वेगळी करणार आहे मी. पण नेकलेस म्हणजे जे ज्वेलरी आहे ना माझी हे सेम आहे. लवकर लवकर करायची आहे तयारी, कारण की सर्व बाया आलेल्या आहेत. आज उर्वीची आणि अद्विकची लूक पण करायची आहे. तर बस ऑलमोस्ट होत आलेली आहे माझी तयारी. चला मग भेटते मी आता तुम्हाला खाली गेल्यानंतर. आणि आमच्या तिघींच्या तयारी पण दाखवणार आणि आईची पण तयारी तुम्हाला दाखवणार मी खाली गेल्यानंतर. चलो. तिला बस मुरमुरी टाकतो. आदमी स्वतः उचलते. आदमी बसला का तिथं. हे काय म्हणून राहिलं म्हणे पूर्ण पोट टाकून हेच बसून राहिले. अरे वेचा 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 गोळ्या वेचा गोळ्या नाही उचला ना चापला नाही याच्यात काय सगळे सावडले आता येऊन आम्ही घेतली याच्यात टाकून घ्या चला चॉकलेट थांबले आता गोळ्या गोळ्या सगळ्या
इकडे पण जमा करून हे इकडे आहे कधी गोळ्या ह्या गोळ्या हे समोर आहे खूप सारे आहे खूप आहे एक तर घेऊन गेला मिळवला ते मिळवला आदमी तिकडे आहे चॉकलेट बिस्किट सारखे मम्मी जवळ हे आधी तुझ्या हातात पडलं का खाली जाय मम्मीच्या कशात उभा राहा कशात आजी आता उखाणा सांगणार आहे सांग ना मग ऐकलं थोडं थोडं जाऊ दे हा बरं नाही आजीला कुठं का ठेवले ते हातामधलं सर्व काढून फेकून राहिली ती हा ते कुठं ठेवलं हातातलं कुठं ठेवलं काय माहित तिने हे काढलं कुठे ते तिथे ठेवलं वाटतं ते अरे काढू नये नो 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 मतलब नो नो सांग बाई नाव सांग आठवा लागेल ते सांगा ना ते आकाशातलं पक्ष्यांचं ते छान आहे तुळजाभवानीची कृपा आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद नाव घेते आनंदरावांचं तुमच्यासाठी खास जमलं म्हणून इतका वेळ लावला बापरे 5 नाव बर आईला दिला माझं लक्ष नाही आता कोणी आले गुलाबी साड्या घातलेल्या आहे सर्वांनी छान आणि संजय रावांचं नाव घेते तुमचा नाही तुमचा राखून मान हा जमलं ते कसं आता सवय नाहीये ना तुमचा मान राखून हिंदीत नाही होणार आहे आपण मराठी आता मराठीमध्ये चांगलं वाटणार आहे ते चला आता कोण राहिलं आता तुमचे राहिले ना भराचे कल्याणी ताई नाही मला नाही चालत ताई यांचं भरून घ्या ना मग हळदी कुंकू यांचं अच्छा असं आहे ते
ठीक आहे. चालते का मग? 7वा झाला नाही आम्ही देतो हातात. मिनावटीचा आम्ही ठेवत नाही. अच्छा असं आहे का? आता यांचं आहे. आता तुम्ही आता नाव सांगणार होतं. हा गुलाबाचं फुल द्यायला पाहिजे. हा अविनाश रावांचे नाव घेते सौभाग्य माझे. चला जमलं. मग माझं घे ना. मग तुम्ही इथे या लागते तुम्हाला. माझी घरी घेतली मी पण हो का? मग उखाणा सांगायसाठीच येऊन जा इथं. कीर्ती नाही सांगितलं. आता सर्वांची बारी आहे ना एकेकाची. गमत आहे का? हा नाव आता उखाणं. आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा, रावांसारखे पती मिळाले हाच दागिना खरा. अरे बापरे, जमलं. कसं वाटलं माझ्या सासूबाईचं नाव? एकच नंबर ना. हा आता यांचं वडिलाची माया हा आईची खुशी. राजेश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. चला चांगलं. या बसा. आता कोण राहिलं? बसा या. खरंच का? आता प्रत्येक लोकांना घेतो. बरं आता प्रत्येकाचं घेतो ना मग. मोठे मोठे लोकांनी सांगा बाय. हा बरं मी काय राहिले, तुम्ही राहिलेलं आहे. बरं तुम्ही राहिले नाही ना. मग वन्स मोर एक वेळ असतेच काही नाही होत. इथे या इथे. हा नाव सांगा जोरानं फक्त. मंगल कार्याची खून म्हणजे आली होती पण मला लक्षात नाही. आता चालली ना तुमच्या घरी. नाव सांगणं चालू करून देऊ. लक्षात ठेवा सगळे. हा मंगलदेवी मंगल माते नमो नमः तुला रामकृष्ण रामचं नाव घेते सौभाग्य. चला सांगायचं कोणतं सांगा म्हणजे पहिलं सांगितलं पाठ करून ठेवा. पक्ष्यांचे गुंज गुंज डोळे शस्त्रा पाटलाचं तेज माझ्या कुंकार. मस्त छान. थोडासा आवाज आणखीन काढला तर चांगलं वाटेल. मोठ्यानं सांगायला लागते की ना बरं. हा नावात काय विशेष? गजाननच्या नावांना शेवटी अमोच म्हणावं लागतं. अच्छा रावाण्याचे 3 जोड. सासू म्हणती मला ननन म्हणती मला गणेशराव म्हणते राणी कळत नाही का तुला. मस्त म्हटलं तुम्ही एकदम लॉंग वाला. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. अशोकरावांचं नाव घेते थोरातांची सून. हो छान एकदम शॉर्टकट ना. छान जमलं. पण तुम्ही उखाण ऐकून नाही राहिले का यांचे? हो का? हा ना मोठ्याने सांगेल. तुम्ही मोठ्याने सांगून राहिले मी काय करू सांगा. आता तुम्हाला ऐकायला पण नाही येणार ते. ऐकायला आलं बर. मला असं वाटतं माईक ठेवायला पाहिजे होता. ज्यांनी नाव घेतलं त्याच्याजवळ माईक घेऊन द्यायला तिळाची स्निग्धता, गुळाची गोडी. धनगररावांचं नाव घेते अखंड रावजी. जोराने एक वेळा फक्त नाव घ्या कारण की तुम्ही खूप छान नाव घेतलं. हा गाडी होती वीर. हा विहिरीवर होता पलंग. पलंगावर होती गादी. गादीवर होती उशी. उशीत होती बशी. बशीवर होता कपात होतं दूध. दुधात पडली माशी. कुंजाजी रावनं केली काशी तर मी धरली एकादशी. अरे वा म्हणूनच धरली वाटते. मस्त सांगितलं असतं नाही तू.
नाव सांगितलंच नाही तर ऐकणार खूप नाही. मी नाव मला नाही जोडलं म्हणून असं आहे का? अरे कदंबाच्या झाडावर कृष्ण वाजवीत होता बासरी. अरुण रावांचं नाव घेते मी, सुखी आहे सासरी. मी हा बचत गटाचा हळदी कुंकू आहे सर्व बायकांचा हाऊस. प्रशांत आहे कम्प्युटर मी त्यांची साड़ी नहीं आनी नहीं कहीं नहीं हिंदी में बताओ हात पकडून काकू जोरानं फक्त. हा हा इकडे. हळदी कुंकवाच्या सणाला सर्व स्त्रिया होतात जॉईन. विनोदराव आहेत माझे हिरो, मी त्यांची हिरोईन. अरे बापरे. छान छान. बरं हे माहित आहे का पण काकाला? नाही मी तेच म्हणाले काकाला माहित आहे का, नाही तर मी जाऊन सांगतो मग की काका काकूने हे उखाणं घेतलं म्हणून. का तुम्ही मोठं सांगू? हा मोठं सांगा पण जोरानं सांगा. मग मोठं सांगितल्यापेक्षा एक हिंदी सांगतो, एक मराठी सांगतो, चालते सर्व चालते. सांगा फक्त तुम्ही. हा 4+5 हा = 9. मनीष इज अ व्हेरी व्हेरी फाईन. अरे बापरे मस्त. आता हिंदी. मांग में बिंदिया, हाथों में कंगना, मनीष के लिए छोड़ाई बाबुल का अंगना. अरे टाळ्या वाजवा रे, एवढं चांगलं. हा आणखीन. सुंदर घर, सुंदर परिसर, ही आहे घराची शोभा. मनीष रावांच्या पाठीमागे सदैव बंद उभा. खरंच छान घेतला. मग आणखीन कोणतं आहे का? आणखीन झाले 3 झाले. आणखीन कोणतं होतं? हा 5 आहेत का? बक्षीस वगैरे आहे. तुम्ही सांगा. नाही असं जर माहित असतं तर ठेवलंच असतं. जाऊ दे. तिळाचा लाडू. हा तिळाचा लाडू आहे. तिळाचा लाडू. शिवपूर माझं गाव, गावात आहे गोठा, गोठ्यात आहे गाय, गायचं काढलं दूध, दुधाचं केलं दही, दह्याचं केलं लोणी. मी अशी शहाणी की मनीष रावांचं रागाचं करते मी पाणी. अरे बापरे काय एकच नंबर काकू, एकच नंबर है ना. मग तुम्ही ऐकलं का त्यांचं उखाणं ऐकला का आता? हा नवरोबाच्या रागाचं पाणी कसं करायचं हा याची एक कार्यशाळा आहे. हा त्याचा दिवस आहे रथसप्तमीच्या दिवशी. नवऱ्याच्या रागाचं पाणी कसं करायचं. हा बरोबर आहे. एक तासाची कार्यशाळा. हा झाले किती? 4 झाले. एक आणखीन राहिलं ना. एक राहिलं. हा 4 झाले ना. एक राहिलं ना उखाणं. फोटो गृह. बरं ठीक आहे. एक राहिला तो नंतर करून घेऊ आपण. एक नाव राहिलेलं आहे ते सांगून द्या. आता शांतता आहे. तुमचं डोकं दुखून राहिलं काकू? डोक्याला हात असा. अरे मग मी तेच म्हणत आहे ना, तुम्ही एकदम शांत बसले तिकडे. सांगा. आता जाऊ द्या, आपण उखाणं ऐकू. ठीक आहे. हा मग तुमच्या इकडे येणार आहे मी. आज आहे महिला बचत. ज्योतिर्मय. आज आहे ज्योतिर्गमन महिला बचत गट. ज्योतिर्गमन महिला बचत गटासाठी पहाटे पहाटे उठण्यासाठी लावला मी मोबाईलवर गजर. मनीष रावांचे नाव घेण्यास नेहमीच मी हजर. अरे बापरे मस्त नाव घेतलं म्हणजे खरंच छान. मग काकू आता तुम्ही नाव सांगितल्याबरोबर हे लाडू घे. हा लाडू बक्षीस. हा बरोबर आहे. 5 नाव म्हटल्याबद्दल आहे. हा माझं गिफ्ट हा
कमाई गटात आज 5 नावाची कॉम्पिटिशन होती आणि 5 नावामध्ये सक्सेस झाली. पहिला नंबर आला आणि मला एक त्याचं गिफ्ट म्हणून एक छानसा लड्डू मिळाला, तिळाचा लाडू मिळाला. लाडू मिळाला. पा बरं. एक पण एकाने होते का? 5 लाडू पाहिजे की 5 नावाचे? पण तुम्ही खाऊ आता ती हे नाही ना, पहिले कसं आपण देव काय आता 10 देव एकत्र 2च नाही होत देव. घरी वाट पाहतात ना, भावा वाट पाहतात. असं आहे का? मग आता असं करायचं, मुलांना बोलायला सोबतच घेऊन यायचं आहे ना, मुलांना बोलायला सोबतच घेऊन यायचं. ठेवायचं, पाणी फिरून द्यायचं. चला काकू आता तुम्ही. काकू मग काकूला मी सर्वात आधी पकडत होती, पण म्हटलं जाऊ द्या, तर सर्व गर्दी जास्त झाली म्हणून सर्वात आखरीने पकडत आता. आणि नेहमीच पकडतो है ना काकू? लाडाच्या आहेत त्या काकू माझ्या. हा बाकीच्या आहेत तसं नाही म्हणून राहिली. हा मग असं आहे ते. हा सांगा आता ना. बटाट्याच्या भाजीला सुवासिक मसाला बाबूलाल रावाचं नाव घेते, घेण्यास आग्रह कशाला. अरे बापरे छान. आता काकू तुम्ही झालं ना माझं. ऐकून याला एक वेळा रिटेक मारून द्या, काही फरक नाही पडत. वन्स मोर. सोसायटीच्या वाऱ्याने सगळीकडे धूळ. हा अविनाश रावांचे नाव घेते, हळदी कुंकाच्या दिवशी वाटते तिळ. अच्छा आता तुम्ही. गुलाबाच्या फुलापेक्षा गुलाबाची कडी दिसायला छान, संतोष रावाचं नाव घेते, मी वाटलं हळदी कुंकाचं वा. अरे बापरे खरंच वाटले पण तुम्ही. खरंच मान वाटले काकूंनी. छान नाव घेतलं सर्वांनी. सांगा नाव. जन्मलेला मातेने पालन केले पित्याने, किशोरांचं नाव घेते पत्नी या नात्याने. छान. सोप घ्या मग आता. आमची इथं म्हणजे कृष्णमध्ये हा रामदासजीचं नाव घेते, हळदी कुंकू आहे ते जिऱ्याची पुडी मिऱ्याची पुडी किशोरराव म्हणतात नाही, हे बाडीच बरी. असं आहे का? बरं मी काय तुम्ही हे नाव सांगितलं, जर आता हे आमच्या घरच्या माणसांनी पाहिलं तर आमच्या घरचे म्हणते की तुम्ही बाया तर तशाच असता आहे ना काकू? सर्व म्हणतात ना तसे, सर्वांची जे माणसं तेच म्हणतात. मस्त. एक काम करा, जोराने एक वेळा सर्वांना ऐकू द्या फक्त असं. हा जोराने. हा. जिऱ्याची पुडी मिऱ्याची पुडी किशोरराव म्हणतात माझे हेंबाडीच बरी. हा हा त्यांनी सांगितलं. अरे बापरे. हा 2 लाडू 10 नाव. हे मगाशी खूप घाई होते की म्हणून म्हटलं थांबू, शांतता नव्हती. फक्त डब्बूच हातात. नाही स्पेशल नाही. शाळेत जायचं म्हणजे एवढ्याच्यातच भागून आला का तुम्ही? स्टार्टिंग आता दीपालीने पत न्यायला जावं.
कापूस ना जावा सगळ्या मग एका लाईन मध्ये 4 जावा आहे. त्यांनी आतापासून सोय लावून ठेवलेली माझी. याच्यामध्ये काही येणाऱ्या बाळाची आणखी जर बाळाच्या आईसाठी मी जर दवाखान्यात गेली त्याच्यामध्ये काही आणू शकते नाही. पण म्हणतो ना आपण शिरा वगैरे काय ते याच्यामध्ये येणार आहे. आता नाव आतापर्यंत सगळं नाव ऐकले. त्यातलं सांगून देऊ का? कल्याणी कुठे गेली? ताई तिकडे आहे. देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश. देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश. विवेकरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस. टिफिन मिळाला आपल्याला. ये मग. हा टिफिन मिळाला की मग फोटोने काढून दिले मी. तुम्हाला फोटोने काढून दिली उर्मीने. काहीच नाही. मस्त तयारी केली होती. त्याच्यामध्ये काही नाही सांगितलं. खिचडी वरण भात. वरण भात खिचडी खिचडावाले बॅग आहे. बापरे बाप. एवढी मोठी पाणीपुरी. आज आमची तर पार्टी आहे. आज आमची तर पाणीपुरी पार्टी आहे. ठीक आहे. आणि आता आम्हालाच माहित पडलं. खरंच का? आम्ही खिचडा चला ठीक आहे. आज आमच्याकडे अशी पाणीपुरी पार्टी. त्यामुळे आम्ही एक्सायटेड आहोत खूप जास्त. पाणीपुरी आणि तुमच्या लोकांना पण तोंडाला पाणी सुटलं असेल आमचं पाणी बघून. हे हिरवगार आमच्या पाणी बघून हिरवगार असं. हिरवगार मस्त पाणीपुरीचं पाणी. त्यात म्हणजे असे मस्त जानबे आणि त्यात आणखी खटाई. गडुळाचं पाणी. कशाला ढवळीला आणखी ती चटणी कुठे आहे? बटाट्याचं ती सारण. कांदे कापा कांदे. आणि बटाटा चटणी मला वाटतं कमी पडणार. कमी पडणार असं मला वाटतं. मग कांदे कापूला चॉपर आणा. चॉपर जिंदाबाद. अरे पाणीपुरीचं येणार ते प्याज नाही आहे. टेस्ट कशी आहे? आणखी तू कमी होईल. तोच तर घेतले मी. दिले का तुला? किती? तर फ्रेंड्स आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना हा खूप छान पार पडलेला आहे. आणि मदत आहे ना खूप थोडीशी घाई झाली होती कारण की ना खूप साऱ्या काकू अचानकच आल्या होत्या. म्हणजे सोबतच आल्या त्याच्यामुळे ना खूप घाई झाली होती. आणि मी म्हटलं होतं की बा आम्ही म्हणजे मी तुम्हाला चौघींचा लुक दाखवणार आहे. पण काय झालं मग आम्हाला आहे ना थोडीशी तयारी करायला वेळ झाला. आणि मग आता उर्वीची लूट पण करायची होती. तर मी आहे ना आमच्या चौघींचा लुक तुम्हाला दाखवू शकले नाही. पण आशा करते की बा व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या चौघींचा पण लुक पाहायला मिळाला असेल की बा आम्ही कशी तयारी केली होती. तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय आणि गुड नाईट.